श्रीमती राधाबाई सारडा आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अंजनगोन सुरजी येथील वनस्पतीशास्त्र विभागाची स्थापना 2006 या वर्षी झाली असून विभागाने सुमारे 100 चौरस मीटर क्षेत्रामध्ये एक समृद्ध वनस्पती उद्यान विकसित केले आहे। यामध्ये 150 पेक्षा अधिक औषधी व शोभिवंत वनस्पतींचा संग्रह करण्यात आला आहे। यामध्ये अडुळसा, अश्वगंधा गोकर्ण, शेंदूर, खंडूचक्का, सर्पगंधा, इन्सुलिन वनस्पती, चित्र, काळमेघ इत्यादी वनस्पतींचा समावेश। अभय सारडा, अध्यक्ष, सारडा एज्युकेशन सोसायटी, डॉक्टर अमर सारडा, सचिव, सारडा एज्युकेशन सोसायटी, सारडा एज्युकेशन सोसायटीचे सर्व कार्यकारी सदस्य आणि प्राचार्य डॉक्टर वसिष्ठ चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने विकसित करण्याचे नियोजन आणि विकास ही जबाबदारी डॉक्टर मंगेश डगवाल, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुखच्या नेतृत्वाखाली पार पाडली जात आहे। विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींच्या ओळखीपासून ते लागवड, संवर्धन व उपयोग यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण। अधिक औषधी वनस्पतींची रोपे स्वयंनिर्मिती प्रक्रियेतून तयार केली जातात आणि त्या विभागाच्या प्रमुख उपक्रमांतर्गत औषधी वनस्पती लागवड, संवर्धन, वितरण आणि जनजागृती यासाठी वापरल्या जातात। या उपक्रमाचा उद्देश स्थानिक समाज, विद्यार्थी, पर्यटक व माजी विद्यार्थ्यांमध्ये औषधी वनस्पतींबाबत माहिती व जाणीव निर्माण करणे। औषधी वनस्पतींची निर्मिती BSc च्या विद्यार्थ्यांना रोपे तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची संधी दिली जाते। यामुळे त्यांना लागवडीचे तंत्र, संवर्धन कौशल्य व उद्यान व्यवस्थापनाचे प्रत्यक्षाचे प्रदर्शन। विभाग दरवर्षी विविध कार्यक्रमांदरम्यान औषधी वनस्पतींचे प्रदर्शन आयोजित करतो। यामध्ये स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, पालक, शैक्षणिक संस्था यांचा सक्रिय सहभाग। वितरण व जनजागृती, शिक्षक दिन, पदवी प्रदान समारंभ, वार्षिक स्नेहसंमेलन, वन दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन तसेच विभागाला भेट देणारे विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांसाठी औषधी वनस्पतींचे वितरण करून आरोग्यवर्धक उपयोग व संवर्धन विषयक जनजागृती केली जाते। श्रीमती राधाबाई सारडा आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अंजनगोन सुरजी येथील वनस्पतीशास्त्र विभागाची स्थापना 2006 या वर्षी झाली असून विभागाने सुमारे 100 चौरस मीटर क्षेत्रामध्ये एक समृद्ध वनस्पती उद्यान विकसित केले आहे। यामध्ये 150 पेक्षा अधिक औषधी व शोभिवंत वनस्पतींचा संग्रह करण्यात आला आहे। यामध्ये अडुळसा, अश्वगंधा गोकर्ण, शेंदूर, खंडूचक्का, सर्पगंधा, इन्सुलिन वनस्पती, चित्र, काळमेघ इत्यादी वनस्पतींचा समावेश। अभय सारडा, अध्यक्ष, सारडा एज्युकेशन सोसायटी, डॉक्टर अमर सारडा, सचिव, सारडा एज्युकेशन सोसायटी, सारडा एज्युकेशन सोसायटीचे सर्व कार्यकारी सदस्य आणि प्राचार्य डॉक्टर वसिष्ठ चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने विकसित करण्याचे नियोजन आणि विकास ही जबाबदारी डॉक्टर मंगेश डगवाल, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुखच्या नेतृत्वाखाली पार पाडली जात आहे। विद्यार्थ्यांना औषधी वनस्पतींच्या ओळखीपासून ते लागवड, संवर्धन व उपयोग यांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण। अधिक औषधी वनस्पतींची रोपे स्वयंनिर्मिती प्रक्रियेतून तयार केली जातात आणि त्या विभागाच्या प्रमुख उपक्रमांतर्गत औषधी वनस्पती लागवड, संवर्धन, वितरण आणि जनजागृती यासाठी वापरल्या जातात। या उपक्रमाचा उद्देश स्थानिक समाज, विद्यार्थी, पर्यटक व माजी विद्यार्थ्यांमध्ये औषधी वनस्पतींबाबत माहिती व जाणीव निर्माण करणे। औषधी वनस्पतींची निर्मिती BSc च्या विद्यार्थ्यांना रोपे तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेण्याची संधी दिली जाते। यामुळे त्यांना लागवडीचे तंत्र, संवर्धन कौशल्य व उद्यान व्यवस्थापनाचे प्रत्यक्षाचे प्रदर्शन। विभाग दरवर्षी विविध कार्यक्रमांदरम्यान औषधी वनस्पतींचे प्रदर्शन आयोजित करतो। यामध्ये स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, पालक,
शैक्षणिक संस्था यांचा सक्रिय सहभाग, वितरण व जनजागृती, शिक्षक दिन, पदवी प्रदान समारंभ, वार्षिक स्नेहसंमेलन, वन दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन तसेच विभागाला भेट देणारे विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांसाठी औषधी वनस्पतींचे वितरण करून आरोग्यवर्धक उपयोग व संवर्धनविषयक जनजागृती केली जाते। स्टॉप रिकॉर्डिंग। GoPro stop recording. अधिक औषधी वनस्पतींची रोपे स्वयंनिर्मिती प्रक्रियेतून तयार केली जातात आणि त्या विभागाच्या प्रमुख उपक्रमांतर्गत औषधी वनस्पती लागवड, संवर्धन, वितरण आणि जनजागृती यासाठी वापरल्या जातात। या उपक्रमाचा उद्देश स्थानिक समाज, विद्यार्थी, पर्यटक व माजी विद्यार्थ्यांमध्ये औषधी वनस्पतींबाबत माहिती व जाणीव निर्माण करणे आहे। औषधी वनस्पतींचे वितरण व जनजागृती, शिक्षक दिन, पदवी प्रदान समारंभ, वार्षिक स्नेहसंमेलन, वन दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन तसेच विभागाला भेट देणारे विद्यार्थी व माजी विद्यार्थ्यांसाठी औषधी वनस्पतींचे वितरण करून आरोग्यवर्धक उपयोग व संवर्धनविषयक जनजागृती केली जाते।